हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बघूया ब्रेड पॅटीस सोप्या पद्धतीने कसे बनवायचे। वरतून अगदी कुरकुरीत व आतून मऊ व लुसलुशीत असे आपले ब्रेड पॅटीस तयार करूया। चला तर मंडळी, सर्वात आधी आपण ब्रेड पॅटीससाठी लागणारी भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी साधारणपणे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे व कुकरला त्याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपण ते थंड झाल्यावर त्याची साले काढून घेऊया व त्याला छानपैकी मॅश करून घेऊया। सर्व बटाटे मॅश करून झाल्यावर एका पॅनमध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी व लसूण, मिरची, अद्रक वाटलेली पेस्ट टाकून घेऊया व सर्व मिश्रण हलवून घेऊया। त्यानंतर त्यात पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ टाकून हे सर्व मिश्रण तेलात व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे, मॅश केलेले बटाटे टाकून घेऊया व ही सर्व सारण व्यवस्थित हलवून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी 2 मिनिटं वाफ आणून घेऊया। पॅटीस करता लागणारे बॅटर तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ टाकून थोडे पाणी टाकून आपण हे मिश्रण व्यवस्थित भिजवून घेऊया। भज्यांच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे मिश्रण भिजवायचे आहे। त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून व त्यावर थोडे पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया। बघू शकता आपले हे बॅटर तयार झालेले आहे। ब्रेड पॅटीससाठी आपल्याला आता चटणी लागणार आहे। त्याकरता एका मिक्सरच्या बाउलमध्ये मी 4 मिरच्या, थोडी कोथिंबीर व पाव वाटी फुटाणा डाळ घेऊन थोडे पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया। त्यात थोडे अर्धा चमचा मीठही टाकायचे आहे। बघू शकता आपले हे मिश्रण चटणी तयार झालेली आहे। जास्त पातळ चटणी करायची नाही आहे आपल्याला। चला तर मग एका ब्रेडला आपण तयार केलेली बटाट्याची भाजी लावून घेऊ व एका ब्रेडला तयार केलेली ग्रीन चटणी लावून घेऊया व हे दोन्ही ब्रेड एकावर एक ठेवून व्यवस्थित त्याला मध्ये त्रिकोणी आकारात कापून घेऊया। आपले हे सँडविचच्या आकारात तयार झालेले ब्रेड पॅटीस आहे। त्यानंतर तयार केलेल्या बॅटरमध्ये हे ब्रेड डीप करून तेलामध्ये फ्राय करायचे आहे। 2 प्रकारचे मी सँडविच यात टाकलेले आहे। दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। दोन्ही साईड फ्राय करून झाल्यावर आपले ब्रेड पॅटीस तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता अतिशय क्रंची आपले ब्रेड पॅटीस तयार झालेले आहे। आपण ग्रीन चटणी व टोमॅटो सॉस सोबत हे ब्रेड पॅटीस खाऊ शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।